शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉग ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण परत एकदा वांग्याचा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहोत. आज आपण आहोत श्री धुळा टकले, मुक्काम पोस्ट सस्तेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये. टकले साहेब नमस्ते. नमस्ते. मला एक सांगा, तुम्ही दरवर्षी वांग करता? हो, किती वर्षांपासून करताय? कमीत कमी 6 ते 7 वर्ष. 6 ते 7 वर्ष वांग करताय. हा. तुम्ही आपलं युट्यूबचं व्हिडिओ पाहून मला कॉन्टॅक्ट केला आणि ह्या वर्षी संपूर्ण नॉर्मन बोरलॉगचं शेड्यूल करायचं तुम्ही ठरवलं, बरोबर? हो, मी म्हटलं की बाबा, जर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवताय तर तुम्ही आतापर्यंत जे केलंय ते विसरून जायचं आणि पूर्णपणे आपल्या शेड्यूलने करायचं, बरोबर? आता आपण ह्या वर्षी सर्व शेड्यूल आपल्या पद्धतीने करतोय. मला सांगा, वांग्याची जात कोणती? पंचगंगा सुपरगौरव. लागवडीची तारीख किती? 22 मार्च. 22 मार्च 2026 आणि आज आहे 22 एप्रिल 2026. एक्झॅक्टली 1 महिना झाला. 1 महिना. आता मला हे सांगा, 1 महिना झालेला आहे. आतापर्यंत तुम्ही 5 ते 6 वर्षामध्ये वांग जे करत होते, लागवडीच्या अगोदर खत काय काय टाकायचे आणि किती टाकायचे? लागवडीच्या आधी बेसल डोसला टाकायचो, म्हणजे 24-24, पोटॅश, निंबोळी. आतापर्यंत आपण ह्या वांग्याला बेसल डोस टाकलेला नाही, मायक्रोन्यूट्रन, बरोबर? आतापर्यंत ह्या वांग्याला आपण बेसल डोस टाकलेला नाहीये. लागवडीच्या नंतर फक्त आपण आपलं हाफाक गोल्ड आणि सेक्युरा प्लस हे बुरशीनाशक हे सोडलं होतं. मला सांगा, दरवर्षी तुम्ही लागवड केल्यानंतर मर व्हायची का? हो, व्हायची. एक 5-10% तरी. 10% मर व्हायचीच. व्हायची. काहीही केलं तरी व्हायचीच. म्हणजे किती भारी औषधं सोडले तरी मर व्हायची. आपण पहिला शेड्यूल दिलं हाफाकचं आणि सेक्युराचं. ह्या वर्षी मर झाली का? नाही. एकही रोप मरले का? नाही मर. एकही रोप मरले का? नाहीच. शेतकरी बंधूंनो, हाफाक गोल्ड हे आपलं ह्युमिक ऍसिड आहे आणि सेक्युरा प्लस हे आपलं अँटीबायोटिक आणि बुरशीनाशकाचं मिश्रण आहे. ज्या ज्या पिकांना आपण सुरुवातीच्या काळामध्ये लागवड केल्या हाफाक गोल्ड सोबत सेक्युराची ट्रीटमेंट दिलेली, तिथे मर नावाला सुद्धा दिसत नाही. ही तुम्हाला एक पहिली मोठी अचिव्हमेंट वाटते का? मर होणे, रोपांची मर होणे म्हणजे एक नुकसानच आहे. नुकसान. आपलं पुढे जाऊन जे उत्पन्न होणार आहे ते उत्पन्न कमी होणार आहे. झाडं मरली म्हणजे नवीन झाडं लावल्यावर परत ते वाढणार, परत त्याच्या पहिल्या झाडांच्या बरोबरीने आणायला त्रास आहे आपल्याला. आता मला एक सांगा, सगळ्यात महत्वाचं, त्याच्यानंतर तुम्ही दुसरं शेड्यूल जे केलं आपलं फॉस्फोरिच केलं आणि आपण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ह्याचा एक बॅलन्स डोस दिला. फॉस्फोरिच 85 दिलेलं आहे आणि थोडा युरिया दिला ड्रिप मधून. बेसल डोस काही दिलेला नव्हता. त्याच्यानंतर आपण गिर अमृत गोल्ड दिलं, त्याच्यासोबत आपलं बॅक्टोफ्रेट किट, त्याच्यानंतर त्याच्यात काळा गुळ, बेसन पीठ आणि काही कोंबडीचे अंडे टाकून रात्रभर भिजून दुसऱ्या दिवशी आपण सोडलं होतं. मला एक सांगा, 1 महिन्याच्या मानाने आतापर्यंत तुम्हाला 1 महिन्यामध्ये एवढी वाढ दिसत होती का? नाही, गेल्या वर्षीपेक्षा वाढ बरी आहे. म्हणजे ह्या वर्षी किती टक्के बदल आहे? टक्केवारीत जर विचारलं, दरवर्षी 1 महिन्याचं जे पीक असतं तुमचं, त्या मानाने आता किती टक्के बदल आहे? कमीत कमी गेल्या वर्षीपेक्षा 30 ते 40% तरी बदल. फास्ट आहे. आता आपण जर पाहिलं, ह्याचे फुटवे मोजूया. आता ह्या झाडाची ऍव्हरेज उंची साधारणतः ह्याची मोजा नाही ऍव्हरेज कोणतीही मोजू आपण, 2 वितांची आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 वितांची. आणि फुटवे जे पाहतोय मी, 1 2 3 4 5 6 7 8 साधारणतः 9 ते 10 फुटवे दिसत आहेत मला. दरवर्षी तुम्ही जे वांग करताय आणि ह्या वर्षीचं हे वांग आहे, 10 फुटवे एका महिन्यात दिसत होते का? नाही, कमी होत आहे. बरोबर आहे. शेतकरी बंधूंनो, कालच आपला यशवंत म्हसेंचा व्हिडिओ आपण पाहिला होता. यशवंत म्हसेंचा प्लॉट आपल्याकडे 40व्या दिवशी आला होता. 40व्या दिवशी. आणि धुळा टकले यांचा प्लॉट आपल्याकडे पहिल्या दिवसापासून आहे. आपण हा पहिला व्हिडिओ बनवतोय. पहिल्या दिवसापासून त्यांनी शेड्यूल केलेला आहे. त्याच्यानंतर
पहिल्या दिवसापासून जे शेड्यूल झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना बुरशीनाशकाचा फक्त 1 डोस दिला होता, हफाकचा 1 डोस दिलेला होता, ह्युमिकचा, आणि त्याच्यानंतर फॉस्फोरिच आणि गिरामृतचा 1 डोस दिला होता. एका महिन्याचं, आज एक्झॅक्टली 1 महिन्याचं पीक आहे. 1 महिन्याचं पीक, हे पीक मी कित्येक लोकांचं 50 दिवस 55 दिवसाचं पीक असं असतं. जवळपास 1.5-2 महिन्यांचं पीक जे आहे त्याची लेवल आपण 1 महिन्यातच मिळवलेली, कव्हर केली. मला एक सांगा, आता आपण कर्दन 1000 आणि जिगरा विषयी बोलू. इथे शेजारी तुमचा कारल्याचा प्लॉट होता, तो कारल्याचा प्लॉट होता, तो तुम्ही आता तणनाशक मारून जाळलाय. कारल्याच्या प्लॉट वरती पांढरी माशी होती, तुम्ही मला फोनवरती सांगितलं होतं, आणि थ्रिप्स पण होता. तो अटॅक इकडे झालेला होता, आणि मग नंतर आपण हे कर्दन 1000 मारलं होतं. कर्दन 1000च्या रिझल्ट विषयी तुमचं काय मत आहे? कर्दनचं रिझल्ट त्यातली त्यात चांगलंच आहेत. आतापर्यंत तुम्ही जे थ्रिप्सला किंवा पांढऱ्या माशीला जे प्रॉडक्ट वापरायचे त्याच्या तुलनेमध्ये थ्रिप्स दिसतच नाही यात, म्हणजे थ्रिप्स दिसत नाही. नागाळी थोडीशी पांढरी माशी या टेम्परेचर मुळे थोडीशी जाणवते, हलकीशी. आता पांढऱ्या माशीसाठी आपण त्यांना लॅनकास्टर देणार आहोत, लॅनकास्टरचा स्प्रे देणार आहोत. परंतु दरवर्षी तुम्हाला थ्रिप्सचा जो त्रास होतो आणि थ्रिप्स कंट्रोल करायला जेवढ्या फवारण्या कराव्या लागतात, ह्या वर्षी ते तुम्ही ह्या कर्दनची मला वाटतं 1 का 2 फवारण्या केल्या? 2 झालेल्या आहेत, बरोबर? 2. मग दरवर्षीच्या तुमच्या फवारण्या आणि ह्या वर्षीच्या ह्या कर्दनच्या फवारण्या आणि त्याच्यात येणारा कंट्रोल, ह्याच्यात तुम्हाला किती टक्के बदल वाटतो? नाही, फरक आहे. म्हणजे थ्रिप्स नाहीच, थ्रिप्स आता नाहीच आहे, औषधाला पण नाहीये. माशी थोडी त्रास देते, पण ठीक आहे, माशी टेम्परेचर मुळे माशी येतच असते ह्या दिवसांमध्ये, परंतु थ्रिप्स अजिबात नाहीये. नाही थ्रिप्स. शेतकरी बंधूंनो, वांग्याच्या पिकामध्ये देठ काटेरी असणं आणि देठ निरोगी असणं हे फार महत्वाचं आहे. जर थ्रिप्सचा अटॅक भरपूर प्रमाणात होत असेल तर काटा जिरतो, म्हणजे त्याला मराठीमध्ये टक्कल पडणे असं म्हटलं जातं, आणि वांग्याचा भाव परिणामी घसरतो. तर नॉर्मन बोरलॉगच्या शेड्यूलमध्ये आपण कर्दन 1000 आणि जिगरा पॉवर प्लस याचा आलटून पालटून स्प्रे देतो. त्याचसोबत आपलं लॅनकास्टर नावाचं प्रॉडक्ट आहे त्याचाही स्प्रे देतो. थ्रिप्स आपण 100% कंट्रोलमध्ये ठेवतो, आणि शेंडाळी आणि फळ पोखरणारी आळी सुद्धा आपण यूज देत नाहीत. टकले साहेब, मला एक सांगा, आपलं 2 ओळीतलं अंतर किती? 6 फूट आहे, आणि 2 रोपांमधलं 2.5 फूट आहे. दरवर्षी तुमच्या ह्या ओळी किती महिन्यांमध्ये एक जीव होतात? म्हणजे मधली जागा राहते का एक जीव होतात? ही 2.5 नाही, 3.5 महिन्याच्या आसपास. 3.5 महिने लागतात जुळवायला, बरोबर आहे का नाही? 3.5 महिन्यामध्ये लाईन जुळतात. तर आता ह्या वर्षी आपण त्यांना, आपलं चॅलेंज आहे 2.5 ते 2.25 महिन्यामध्येच आपण हे लाईन कव्हर करणार आहोत. खरं तर आपण भारी जमिनींमध्ये वांग्याची लागवड 8 बाय 2 फुटावरती करण्याचा सल्ला देतो, कारण की आपल्या शेड्यूलमध्ये वांग्याची वाढ प्रचंड होते, आणि कधी कधी वाऱ्यामुळं किंवा वादळामुळं ते पडण्याची भीती निर्माण होते. त्याच्यामुळे आपण तारेचं स्टेकिंग किंवा त्याला आधार देण्याचं काम करत असतो. परंतु ह्या प्लॉटमध्ये त्यांनी त्यांच्या जुन्या मापाप्रमाणे त्यांनी 6 बाय 2.5 वरती लागवड, 6 बाय 2.5 वरती लागवड ऑलरेडी केलेली आहे. तर ह्या शेड्यूलमध्ये आता आपण पुढचं जे त्यांना देणार आहोत, आपलं डॉक्टर जी ग्रॅन्युअल आणि सिंगल सुपर फॉस्फेट एवढाच एक डोस देणार आहोत, आणि पुढचे शेड्यूल ड्रिपचे देणार आहोत. आपण ह्या प्लॉटला महिन्यातून एकदा आपण व्हिजिट करून तुम्हाला वेळोवेळी ह्या प्लॉटच्या अपडेट्स पण देत राहू. आणि निश्चितच सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या मिशनवरती काम करतो की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादन खर्च कमी करणं हे आपलं मुख्य टार्गेट आहे, बरोबर? म्हणजे भरमसाठ खर्च करून, लाखभर रुपये खर्च करून वांग चांगलं आणणं आणि 30,000 रुपये खर्च करून चांगलं आणणं, ह्याच्यात फार फरक आहे. शेतकरी खऱ्या अडचणीत केव्हा येतो? ज्यावेळेस त्याचा उत्पादन खर्च पराकोटीचा वाढलेला असतो, आणि त्याच वेळेस नेमके भाव पण घसरतात, किंवा
काही वेळेला भाव चांगले राहिले तर त्याचं नशीब असतं, परंतु ज्यावेळेस उत्पादन खर्च प्रचंड करून भाव घसरतात, निश्चितच शेतकऱ्याला ते परवडणारं नसतं. आपण ह्या प्लॉटचे अपडेट्स देत राहू. परंतु आतापर्यंतच्या तुमच्या रिझल्टवरती तुम्ही आपल्या दरवर्षीच्या तुमच्या शेड्यूल प्रमाणे आणि आताच्या ह्या वर्षीच्या आपल्या शेड्यूल किती टक्के समाधानी आहात? हाय म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा वॉटर सोल्युबल मोजकच, म्हणजे अजून 2च वेळा ते विचारायचं राहिलं. हा. वॉटर सोल्युबल तुम्ही ह्याच्या अगोदर किती दिवसाला सोडायचे? ते वॉटर सोल्युबल असं लहान वांग असताना तरी 4-5व्या दिवशी आणि regular. आता आपण किती वेळा सोडले? आता फक्त वॉटर सोल्युबल 2च वेळा सोडले. फक्त 2 वेळा सोडलेले. मग 2 वेळा वॉटर सोल्युबल सोडून आणि ह्याच्या आधी 3 ते 4 दिवसाला सोडून जो बदल आहे तो तुम्हाला दुपटीचा बदल नाही वाटत का? नाही, बदल 100% वाटतोय. आहे. इतर शेतकऱ्यांना, वांगे उत्पादक शेतकऱ्यांना, खास करून आमच्या कंपनीच्या शेड्यूल बाबत काय सांगा? तुम्ही सांगा, जरा मोठ्याने बोला, तुम्हाला माहित नाहीये. नाही आहे रिझल्ट चांगला. तुम्ही सुरुवातीला तुमचं वडील तरी घ्यायला तयार झाले, तर तुम्ही सुरुवातीला म्हणत होते ऑनलाईन व्हिडिओचं काय खरं असतं, बरोबर ना? किंवा तुमचा विश्वास बसत नव्हता. आता तुम्हाला काय वाटतंय? नाही फ्रॉड कंपनी आहेत ना तेवढे, त्याच्यामुळं मी बोललो तसं. पण आता मग रिझल्ट पाहून काय वाटतंय? नाही रिझल्ट आहे चांगला. रिझल्ट चांगला आहे. तुम्ही मग इतर वांगे उत्पादक शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल आपल्या कंपनीच्या शेड्यूल विषयी? काय आता ह्यात जर आपल्याला रिझल्ट मिळाले तर 100% पुढे जाऊन मिळणार, पण आतापर्यंतच्या रिझल्ट नुसार आतापर्यंतच्या रिझल्टला काय शेतकऱ्यांनी हे अवश्य वापरावं. आता हे वातावरण आता बदलायला लागले का नाही? गेल्या वर्षी असं ढगाळ वातावरण आणि चिडचिड पाऊस, पाऊस जे येत होता ना, त्यावेळेस आम्हाला शेंड्याळीने त्रास दिलता. आता यावेळेस आपण शेंडेआळीला पहिल्यापासून आपण कंट्रोल मध्ये ठेवणार आहोत. तर आता ह्या वेळेस बघू, अजून 15-3 आठवड्यांनी निश्चित ते दिवस येणार आहेत. निश्चित. मग जिगरा आपल्याला- पॉवर प्लस हे ना शेंडेआळीसाठी अतिशय रामबाण उपाय आहे आणि आजवर हजारो शेतकऱ्यांनी जिगरा पॉवर प्लस आपलं वापरलेलं आहे. वांगे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हे सर्वात जास्त आळीचंच. फेमस प्रॉडक्ट आहे आळीसाठी, शेंडेआळीसाठी. तर शेतकरी बंधूंनो, हे आहेत धुळा टकले, सस्तेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथील शेतकरी, आणि ह्या प्लॉटचे अपडेट्स आपण पुढेही देत राहणार आहोत. आणि मी यांना चॅलेंज दिलेलं आहे, किमान 15 महिने आपण हा प्लॉट चालवणार आहोत. 15 महिने चालवायचा आहे आणि ह्याचा सर्व उत्पादन खर्चही आपण तुम्हाला ताळेबंद देणार आहोत. सस्ते यांना मी सांगितलेलं आहे, त्यांना टकले यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं जे उत्पादन खर्चाचा जो हिशोब आहे तो वेळोवेळी लिहून ठेवा. आपल्या दर्शकांना आपण तो शेवटी आपण सांगूच आणि आलेलं उत्पादनही सांगू. तोपर्यंत धन्यवाद. 15 महिने